सावधान, निपाणी भोज क्रॉस रोड वेदगंगा पूल हे एक दृश्य आहे जिथे यम उभा आहे। निपाणी भोज क्रॉस रोड वेदगंगा पूल हे एक दृश्य आहे जिथे यम उभा आहे। या वीरगंगा पुलाला रेलिंग नसल्यानं खाली घसरल्यास प्रवाशांचा जीव वाचणार नाही। त्यामुळे संबंधित आमदार, खासदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यानं निपाणीला जाणाऱ्या प्रवाशांना आपल्या पापाचा भार हातात घेऊन जावं लागतंय। हे दृश्य पाहिल्यानंतरही काय होतं यावर लक्ष केंद्रित करावं। या पुलासाठी गतिरोधक भिंती बांधाव्यात, सुरक्षित रस्ता बनवावा व लोकांचे प्राण वाचवावेत। आणि या पुलावरून प्रवास करणारे काही प्रवासी याच गोष्टीबद्दल बोलताना ऐकले। राजू गुंडे, निपाणी यांचा हा रिपोर्ट। हा पूल घातली आहे, हा याचं काम झालं पाहिजे। कुठलं नदी म्हटलं आहे? वेदगंगा वेदगंगा नदीवर पूल आहे जो। किती वर्ष झालं आता असंच आहे ओपन? तरी मी तरी आता 10 वर्षांनी बघतोय असंच आहे। असंच हे काम झालं पाहिजे। शक्यतो म्हणजे इथं ऍक्सिडेंट कोणाचा होता कामा नये। झाल्यात घटना 2-3-4 त्या हे होऊन गेल्या। आताच्या शासकीय याने सुद्धा व्हायला पाहिजे ते। पवार, इथं भरपूर ऍक्सिडेंट व्हायला लागल्यात। मागच्याच आठवड्यात एक माणूस पडलेला। मॅडम, हे किती वर्ष झालं असंच आहे ब्रिज? एक तरी भरपूर वर्ष झाली असंच आहे। म्हणजे कुठला अधिकारी कुठला आता किती वर्ष यांनी राजकीय केले? जल्ले मॅडम राजकीय केले, कोणीच बघितलं नाही, लक्षच दिलं नाही। लक्ष दिलं नाही आणि आम्ही सुद्धा इथं पडू शकतोय। आता परवा कालचीच घटना आहे। याल तो आम्ही दोघी जणी, आम्हाला कळालंच नाही असं झालं इथं। भरपूर राजकीय इथं जरा करायला पाहिजे बघा ब्रिज। म्हणजे काय तर एक बांधकाम व्हायलाच पाहिजे त्याशिवाय काय चालत नाही। त्यांच्या स्वतःच्या सासऱ्यांचं हे झालं इथं ऍक्सिडेंट झाला। आताचे नवीन आता PWD म्हणजे सचिव त्यांची मुलगी आता निवडून आल्या, प्रियांका चारकीवडे। त्यांनी इकडे जरासं बघून हे ब्रिज जरासं व्यवस्थित करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय की नाही? वाटतंयच आणि करतील पण का म्हणजे त्यांनी आणि आम्ही राहत नाही, पण इथं राहणाऱ्या पब्लिकला पण केलंय की काम तिकडे या पुलासाठी केलं नाही। काय लोक असे ना, त्यांनी काम हे करायला ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि करायला पाहिजे हे काम। आपलं नाव काय मॅडम? आता कसं म्हणते ब्रिजसाठी काय करायला पाहिजे? इथं काही विषयच नाही, पण काम व्हायला पाहिजे। पुलाचं घातकी आहे हा रोड असं वाटतंय आम्हाला। वाटतंय म्हणजे आहेच। बऱ्याच घटना घडलेल्या आहेत तिथं। मागच्या पाऊस पडाला त्यावेळेला एक माणूस तर गाडी सकट गेलेला। थोडी लोक होते, त्यांनी काढलं त्याला। तिथं घागरी विकायला आलता तो माणूस, त्याच्यामुळे ते सगळंच वाहून गेलता। मग थोड्या लोकांनी त्याला भरून काढलं।